मी शरद पाटील, हा माझा मुलगा शिवांश. 6 फेब्रुवारीला हा सायकलवरती खेळताना गार्डनमध्ये पडला आणि त्यावेळी त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला. तर आम्ही त्याला उचलल्यानंतर लक्षात आलं की ज्या पद्धतीनं तो रडत होता की ह्याच्या हाताला काहीतरी झालंय. आम्ही इमिडिएटली जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलं, एक्सरे काढला. एक्सरेमध्ये लक्षात आलं की त्याला आता फ्रॅक्चर आहे आणि ते पुढं त्याचं ऑपरेट करावं लागेल. आम्ही एका जवळच्या ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी त्याला सांगितलं गेलं की त्याला आपल्याला प्लास्टर लावावं लागेल. दुसऱ्या दिवशी त्याला प्लास्टर केलं आम्ही. प्लास्टर केल्यानंतर त्यांनी मेडिसिन्स वगैरे दिले. 10 दिवसानंतर पुन्हा त्यांनी बोलवलं होतं. जो पहिल्या दिवशी आम्ही एक्सरे केला होता आणि 10 दिवसानंतर जो एक्सरे केला होता ते मला अगदी सेमच दिसले. त्याच्यामुळं मी ठरवलं 10व्या दिवशी की बाबा त्याला सेकंड ओपिनियन म्हणून मी राजीव सरांकडे घेऊन आलो. राजीव सरांनी इकडे आल्यानंतर वेगळ्या अँगलने त्याचा एक्सरे काढला. एक्सरे काढल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की ज्या पद्धतीने 10 दिवसानंतर ती अलाइनमेंट व्हायला पाहिजे, ज्या ठिकाणी त्याचं फ्रॅक्चर होतं, तर ती अलाइनमेंट 0-0 टॉलरन्समध्ये नसल्यामुळं सरांनी रेकमेंड केलं की त्याला ऑपरेट करताना आपल्याला वायर्स टाकाव्या लागतील. मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी ॲडमिट केलं त्याला इकडे राजीव सरांकडे, ऑपरेट केलं आणि त्याच्यानंतर आता तो पूर्ण बरा झालाय. आणि आज त्याची जी मुवमेंट अडकली होती हाताची, जी होत नव्हती, ती पूर्णपणे व्यवस्थित न्यूट्रल झालेली आहे आणि त्याच्या परफॉर्मन्समध्ये आता काहीच इम्पॅक्ट पडत नाहीये. ज्या पद्धतीनं तो त्याचा हात फ्रॅक्चर होण्याच्या आधी ॲक्टिव्हिटी करत होता, अगदी त्याच पद्धतीनं त्याच्या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित होत आहेत. आणि थँक्यू सो मच राजीव सर, ज्या पद्धतीनं त्यांनी गाईड केलं आणि ट्रीटमेंटमध्ये त्याला ज्या पद्धतीनं त्यांनी त्याला बोलून त्याला ऑलरेडी पहिल्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही ऑपरेट केलं होतं त्या ठिकाणी तो खूप घाबरला होता. त्याला बऱ्याच सिरिंज लावण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी त्याला सलाईन असेल किंवा अनेस्थेशिया द्यायच्या वेळी त्याला प्रचंड त्रास झाला होता. इवन सरांनी दुसऱ्यांदा ऑपरेट करताना राजीव सरांनी त्याच्या पायाला सलाईन लावली. त्यावेळी ज्या पद्धतीनं त्याच्याशी बोलून हसत खेळत त्याच्याकडून त्या गोष्टी करून घेतल्या ना, त्या खरंच रिमार्केबल होत्या. आणि ज्या पद्धतीनं सरांनी हे पूर्ण ट्रीटमेंट करून घेतली, खरंच खूप चांगल्या पद्धतीचा इफेक्ट शंभूला आमच्या पडलेला आहे. आणि थँक्यू सो मच राजू सरांना आणि पूर्ण टीमला. थँक्यू.